नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला रान कारलं पावसाळ्याच्या दिवसात जी भाजी येते ही नवीन पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला। हे बघा, हे नवीन रान कारलं ह्या दिवसात येते पावसाच्या। आता त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। हे थोडं पाणी घेतलेलं आहे, तेल, जिरं, मोहरी, हळद, चटणी, मीठ, कांदा, टोमॅटो आणि मसाला पूड एवढं घेतलेलं आहे साहित्य। मी पहिल्यांदा गॅस चालू करूया, तोपर्यंत कढई टाकू दे। हे चिरून घेऊया आपण आधी। हे रान कारलं म्हणतात आपल्या इकडे कोल्हापूर। असं चिरून घ्यायचं, त्याच्या बिया काढून घ्यायच्या सगळ्या। ह्या अशा पोळी कापून घेतल्या, त्याच्या बिया काढून टाकल्या, सगळ्या कडू लागतात म्हणून। त्या अशा बिया काढल्या की नाही चांगले होते, म्हणजे कडू लागत नाही। आणि मसाला पण वाटून घेतलाय, खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण मसाला वाटून घेतलाय त्यात घालायसाठी। आता कढई तापलेली आहे, तेल घालायचं, जरा जास्तच तेल घालायचं, छान तेल काढलेलं आहे। आता त्यात जिरं, मोहरी, कांदा घालूया। कांदा खरपूस भाजून घ्यायचा। पण घालूया। चांगलं परतून घ्यायचं। हळद थोडी घालूया, कांदा, टोमॅटो, त्याचं काय हे वाटलेला मसाला घालूया। चांगलं तेल तिथं पण परतवायचं। त्यात मसाल्याचे पूड चमच्यावर घालू। त्यात चटणी पण घालूया 2 चमचे। कोणाला जास्त तिखट पाहिजे तर मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। चांगलं असं परतून घ्यायचं। त्यात हे रान कारलं घालूया आपण। यातल्या बिया काढून घेतल्या, कापून घेतलेल्या आहे। अशा मोठ्या मोठ्या फोडी चिरून घ्यायच्या। आपण त्यात पाणी घालू। आपण झाकून ठेवू। काय बघूया आपण, हा शिजलेलं आहे। शिजलेले आता बंद करूया आपण, गॅस बंद करूया। ही रेसिपी तयार झालेली आहे, अशा पद्धतीने करून बघा। रान कारलं छान होते चवीला, मसाला घातल्यामुळे एकदम छान होते। त्या पावसाळ्याच्या दिवसात आता ही भाजी येते, अशा पद्धतीने करून बघा। आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।